ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 9व्या अध्यायामध्ये भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन आतापर्यंत बघत होतो. त्यामध्येच सगुण ईश्वराचं पण तिथे निराकरण केलं गेलेलं आहे. किंवा आपण जे काही साकार उपासना करतो, साकार ईश्वराची उपासना करतो, आणि ती साकार उपासना दोन प्रकारची आहे. एक सकाम उपासना आणि निष्काम उपासना. म्हणजे साकार ईश्वराचीच उपासना करतो आपण, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत समोर आहे असं समजून, म्हणजे श्रीरामकृष्ण, श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांना साकार रूपात बघून आपण त्यांची दोन प्रकारे पूजा करतो. एक आहे सकाम भक्ती, की काहीतरी आपल्याला पाहिजे असतं, आणि दुसरी आहे निष्काम भक्ती. तर या दोन्हीचं वर्णन आपण आतापर्यंत बघत आलो आहे. आणि याच्या पूर्वी पण आपण बघितलं की यात चुकीचं काही नाही आहे. म्हणजे त्यात असं कोणी समजू नये की मी काही सकाम भक्ती करतोय, ईश्वराला काही प्रार्थना करतोय, ईश्वराला काही मागतोय, तर मी काही पाप करतोय. कारण या जगात जेव्हा आपण राहतो तेव्हा या जगामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर व्यत्यय आहेत, भरपूर आपल्याला या सगळ्या गोष्टींशी झगडावं लागत असतं. आधी दैविक, आधी भौतिक या सगळ्या गोष्टींशी आपल्याला सदैव आपला स्ट्रगल चालू असतो. तर तो चालू असताना आपण ईश्वराकडे धावा घेण्यामध्ये काही वाईट काहीच नाही आहे. म्हणूनच भगवंतांनी एवढं थरोली ते सांगतात पण आहे की तू जी काही पूजा करशील, ज्या कुठल्या देवतेला तू पूजा देशील, ती अल्टिमेटली माझ्याच जवळ येणार आहे. परंतु इथे भगवंताचं सांगणं एवढंच आहे फक्त, की तुम्ही सकाम उपासना करा, तुम्हाला जे पाहिजे ते त्याप्रमाणे भगवंताला तुम्ही मागा, पण तिथेच थांबून राहू नका. त्यापेक्षा अजून जी उत्कृष्ट दर्जाची भक्ती आहे, जी निष्काम भक्ती ज्याला आपण म्हणतो, की जिथे काहीच आपल्याला पाहिजे नाही आहे, अशा भक्तीकडे हळूहळू आपण जायला पाहिजे. सुरुवातीला सकाम भक्तीकडे आणि नंतर निष्काम भक्तीकडे आपण जायला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्टॅग्नन्सी यायला नको. बरेच वेळा ती सकाम भक्ती करता करता आपण स्टॅग्नंट होतो, तिथेच राहतो. तर त्याच्यापेक्षा वरती उठायसाठी म्हणून भगवंत म्हणतात की ही द्वैत उपासना, नंतर ज्याला आपण म्हणतो विशिष्टाद्वैत उपासना, आणि मग निर्गुण उपासना किंवा एकरूप उपासना. एकरूप उपासनेत आपण काय करतो की ईश्वराला बघतो, मग ईश्वराच्या प्रती आपण काही कर्म करतो, यज्ञ करतो, काही पूजा अर्चा करत असतो. नंतर मग जेव्हा आपण अनेक रूप ईश्वर बघतो, प्रत्येकामध्ये ईश्वर बघतो, तेव्हा आपण उपासना करायचा प्रयत्न करतो भगवंताला. वेगवेगळ्या रूपात भगवंताला आपण उपासना करण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर निर्गुण उपासना, की जिथे फक्त निधिध्यासन आवश्यकता आहे. तर आपण या काही 15-20 श्लोकांपासून आपण भगवंताचं हे अनेक रूप दर्शन जे आहे, भगवंत म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. म्हणजे अहम क्रतुर, अहम यज्ञ, अहम स्वधा, अहम मंत्र, तिथे सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. नंतर पुन्हा ते म्हणतात की गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद, की या सगळ्याच्या प्रत्येक तुम्ही ह्या जगामध्ये ज्या गोष्टी बघताय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे, हेच भगवंत आता म्हणतात सांगण्यात आलेले आहेत. आणि आता अजून जास्त ग्रॉसिफिकेशन भगवंत करतायत की आतापर्यंत मी सांगितलंय सगळ्या गोष्टी की प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. अजून तुम्हाला एक उदाहरण मी देतो, भगवंत म्हणतात की जे तुम्हाला समजू शकेल त्याबद्दल ते सांगतायत. की आपण आता हा 19वा श्लोक त्यासाठी बघू. तपाम्यहमहम वर्षम निगृह्णामृतसृजामि च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. आणि मीच सूर्यरूप बनून तपतो, पर्जन्याला आकर्षण करीतो व वृष्टी करीतो. आणि हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे, सत व असत सर्व काही मीच आहे. आता इथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान सूर्यांचं महत्त्व हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आता हळूहळू पृथ्वीपासून भगवान सूर्य लांब गेले की आपल्याला समजेल, घामाच्या धारा लागतील आपल्याला. थंडीमध्ये ते जेव्हा जवळ होते तेव्हा छान वाटायचं, उन्हात बसावं छान वाटायचं, छान उन्हात बसून आपण राहायचो. तर ह्या सूर्याचं जे काही, म्हणूनच आपल्या इथे सूर्य उपासक म्हणतो आपण, सूर्य उपासक आहोत. किंवा हा सवितृ मंत्र जो आहे, गायत्री मंत्र,
किंवा संध्यावंदन जे काही आपण करतो हे सगळं सूर्याला उद्देशून आहे. कारण सूर्य हा ऊर्जा देतो. सूर्य जर नसेल तर आपल्याला ऊर्जाच मिळणार नाही. हां, तर आपण इथे काय म्हणतात भारतामध्ये राहतो, इथं बरंचसं हा जो सीझन आहे हा बराचसा नॉर्मल आहे. पण तुम्ही जर अजून इतकं थंड प्रदेशामध्ये गेला, त्यांना विचाराल की सूर्याचं महत्त्व काय आहे. तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की मी सूर्य आहे आणि सूर्य आहेत निगृण्णामी मुस्साम शुजामीचं, की मीच ऊर्जा देतो आणि ही ऊर्जा कशी देतो? फ्री ऑफ कॉस्ट. भगवंत एक पैसा घेत नाही तुम्हाला ऊर्जा द्यायसाठी म्हणून. हां, तर इतकी मोठी ऊर्जा देतो आणि कसं करतो भगवान ते? की ते म्हणतात की मी ह्या समुद्रामधलं जे पाणी आहे, हां, ते म्हणतात निगृण ते म्हणतात की निगृण्णामी, की ते जे पाणी आहे ते मी बाष्पीभवनाने त्याला ओढतो. ही जी सायकल आपल्याला माहिती आहे की समुद्रातलं पाणी त्या सूर्याच्या तापामुळे ओढलं जातं, त्याचे ढग बनतात आणि मग त्याचा पाऊस पडतो. ही जी क्रिया आहे ही पूर्ण, निगृण्णामी म्हणजे मी त्याचं बाष्पीकरण करतो, त्याला ओढतो आणि उत्सृजामी, त्याला पावसाच्या रूपाने मी तुम्हाला पुन्हा देतो. म्हणजे सूर्याचं नुसतंच तळपायचं काम नाही आहे, हे फार मोठं आहे सूर्याचं काम. तर मीच याला या पूर्ण आकर्षण करतो आणि पुन्हा आकर्षण केल्यानंतर या सगळ्या पाण्याचे ढग बनवून त्याची मी पर्जन्य रूपाने तुम्हाला वर्षाव करतो. आता तुम्ही जस्ट बघाल की समजा एवढा मोठा सोडून द्या, तुम्ही समुद्र सोडून द्या. साधं तुम्हाला काय म्हणतात त्याला, एका तळ्यातलं पाणी जर गरम करायचं वाटलं तर त्यासाठी कित्येक सिलेंडर लागतील. शक्यच नाही आहे हजारो सिलेंडर आणून पण. पण सूर्याच्या तापामुळे ही बघा काय सृष्टीमध्ये ही चेन आहे पूर्ण, की त्यामध्ये आपण किती मोठं काम होतं. आणि पुन्हा वायुदेवता पुन्हा ते ढग वाहून घेऊन जातात हवेने. म्हणजे ही जर ट्रान्सपोर्टर, कोरिअर सर्व्हिस, की पाणी तयार झालं आता इकडे घेऊन जा. तर ही एवढी आहे भगवंताने सृष्टीमध्ये आपली व्यवस्था करून दिलेली आहे. पण आपण काय करतो, वी टेकन फॉर ग्रँटेड. आपण हे सगळ्या गोष्टी, त्याचं पोल्युशन करणं, त्याचा अपव्यय करणं, त्यामध्ये आपण सदैव व्यस्त असतो. त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणं, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करणं, त्याच्याबद्दल कृतज्ञ होणं, हे सोडून आपण याच्यावर अत्याचार करतो पूर्ण याच्यावर. म्हणून ते भगवान म्हणतात की मीच या सगळ्याचा मीच तापून माझ्या तेजामुळे ह्याचं बाष्पीकरण होतं आणि हे बाष्पीकरण झाल्यानंतर त्याचं पुन्हा मी पर्जन्य रूपाने तुम्हाला परत देतो ते. आणि तिथे म्हणतात की अमृतम चैव, की मीच आता अमृत कसं म्हणतात, की जेव्हा पाऊस पडतो त्याच्यापासून अन्न तयार होतं. मग अन्न तयार झालं की ते आपण खातो आणि ते खाल्ल्यामुळे काय होतं की आपलं प्राणरक्षण होते. उद्या जर समजा पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला समजा, तर कित्येक लोक उपासमारींनी म्हणा किंवा गाई गुरं ढोरं सगळे मरतील. म्हणूनच ते म्हणतात की मी हे जे तुम्हाला ह्या पर्जन्य रूपाने जे अन्न देतो आहे त्या अन्नाने तुम्ही तुमचं प्राणाचं रक्षण करता, म्हणून ते मी अमृत आहे. आणि याचा दुसरा पण अर्थ आहे की मीच या सगळ्याचा, म्हणजे तुमच्या जन्माचा आणि मोक्षाचा कारण पण मीच आहे. म्हणजे आपलं जर उद्या अज्ञान निघून गेलं तर आपण काय ज्ञानी होऊ, आपल्याला ज्ञान होईल. म्हणजेच काय होईल की आपलं आवागमन थांबेल, म्हणजेच ते अमृतत्व आलं. तर इथे भगवंत म्हणतात की मीच या अमृतम चैव मृत्यूश्च, की या मृत्यूपासनं अमृत तत्वाकडे घेऊन जातो तो कोण? मीच. आणि म्हणतात की सद असद अहम, की ह्या मूर्त जग जे आपण बघतो, जे आपल्याला जग दिसतं आहे, की आपल्याला शरीर दिसतं आपलं, तर या मूर्त जगतामध्ये ते म्हणतात की मूर्त जगत आणि अमूर्त जगत, की जे मला दिसत नाही, कारण शरीर ज्याला म्हणतो किंवा सूक्ष्म शरीर म्हणतो, त्याचं पण मी करता आहे, हे जिथे भगवंत सांगतायत. आता या 19व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जे सांगितलं की भक्तीचा उपयोग करून जो मोक्ष मिळवायचा आपल्याला, तो विषय इथे आता जवळपास कन्क्लूड झाला. यानंतर पुन्हा भक्तीचा 2 मार्गाचा इथे पुन्हा विषय तयार होतो. आता आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की एवढं सगळं त्यांनी सांगितलं की प्रत्येक मी यज्ञात आहे, मीच करता, मीच भरता, एवढ्या सगळ्या गोष्टीने सांगितलं की प्रत्येक गोष्टींमध्ये मी आहे. आता हे असं सांगितलं आहे का हे, की हे नुसतंच आता काय आपण म्हणतो बाबा की नाही आहे आहे काहीतरी परमेश्वर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये,
त्या यांनी फक्त सांगितलं आहे की नुसतं त्यांना लिहायचं आहे म्हणून ते लिहिलं, कारण आपण बघत नाही ते. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत सांगतात की आहे. आपण ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी म्हणतो, पण समोर जेवणच बघतो आपण, खायचा पदार्थ बघतो आपण, त्यात आपण कधीच ब्रह्म बघत नाही. आपल्याला का दिसत नाही? तर थोडंसं जर खोलात गेलं तर आपल्या लक्षात येतं, तुम्ही जर बघा की मी तेच बघतो की जे मला पाहिजे. म्हणजे आपल्या वासनेच्या प्रमाणे आपण बाहेर जग बघत असतो. माझी दृष्टी म्हणा, मी ऐकणं म्हणा, माझं डोळ्यांनी बघणं म्हणा, ह्या प्रत्येक गोष्टी बघा, माझ्या वासनेला जे पाहिजे त्याप्रमाणे मी बघतो. म्हणजे मी रस्त्यावर चाललो आहे, रस्त्यावर जात असताना मग 4 लोक समजा रस्त्याने जात असतील, तर कोणाला जर साडीत इंटरेस्ट असेल, कोणाला जर नेकलेसमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला जर सिनेमामध्ये इंटरेस्ट असेल, तर तो त्याच प्रकारचे बोर्ड बघेल, त्याच प्रकारचे डोळे त्याला आकर्षण करतील. किंवा ऐकण्यामध्ये समजा आपण काही ऐकतोय, खूप बाजारामध्ये जरी गेलो आपण आणि त्या बाजारामध्ये जर एखादा चांगला सूर आपल्या कानात ऐकू आला किंवा जुनं गाणं ऐकू आलं तर बरोबर आपल्याला ऐकू येईल. तुम्ही त्या बाजूच्या माणसाला विचारा, तो म्हणा नाही, मी तर मला काही कानात नाही गेलं ते काही. हां, माझं इथं कधी कधी होतं, संध्याकाळी जेव्हा मी छान वाचत असतो तेव्हा या गंगेच्या त्या पलीकडून एका मस्जिदमधनं त्या अजाणची अजाण येतात, ती आवाज येतो. गंगेच्या त्या साईडला मोठी तिथे मस्जिद आहे असं वाटते. तर कधी कधी तो जो मनुष्य किंवा तो जो मौलवी तो अजान देत असेल, तो इतका सुंदर क्लासिकल याच्यामध्ये तो ती अजान म्हणतो की जणू काही ती प्रार्थना आहे, आपण देवाला प्रार्थना करतो, इतका सुंदर तो सुरात म्हणतो. तर मी इतकं वाचनात मग्न असतो तरीही जसं ते सुरू होतं त्याची अजाण, बरोबर ओळखतो मी त्या म्हणतो माणूस आज आहे. तर सांगायचा उद्देश काय की आपली नजर, आपले कान किंवा आपली इंद्रिय आपल्या वासनेला जे पाहिजे तेच फक्त बघतं आणि त्यामुळे आपण त्या वासनेच्या अनुकूल आपण अर्थ काढत असतो. आता मी तुमच्याशी बोलतोय किंवा मी तुम्हाला सांगितलं, आपण चर्चा करतोय, तर यातनं प्रत्येकजण आपापला अर्थ काढत असेल. म्हणजे मी 10 लोकांचं सांगत असेल किंवा अजून 50 लोकांनी सांगितलं तरी 50 लोक त्यांच्या त्यांच्याप्रमाणे आपण अर्थ काढतो. म्हणजेच काय की जेव्हा आपण आपल्या वासनेप्रमाणे ह्या गोष्टी बघतो आणि आपण हा संसार बघतो, म्हणजेच काय होत आहे की त्यामध्ये लपलेला जो काही परमात्मा ईश्वर आहे त्याची वासना आपल्यामध्ये नाही आहे. कारण ज्या वासनेला बघून आपल्या आतल्या वासनेप्रमाणे जेव्हा आपण जग बघतो, त्याचाच अर्थ की परमेश्वराची वासना किंवा त्याबद्दलची भूक ही आपल्यामध्ये नाही आहे. कारण असं नाही आहे की या जगामध्ये परमात्मा नाही आहे म्हणून तो दिसत नाही, असं नाही आहे. आपल्यामध्ये भूक नाही आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तहान नसेल तर बाजूला नदी जरी वाहत असेल तरी तुम्ही नदीकडे बघणार नाही, कारण तहान नाही आपल्याला. तर या वासनेच्या जगामध्ये आपण सदैव आपलं एक स्वतःचं विश्व तयार करतो. म्हणजे आपल्या चॉईसप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे आपण जग तयार करतो. हां, सायकोलॉजिस्ट म्हणतात की फक्त 2% काय गोष्टी आपण ऑब्झर्व करतो, बाकी 98% आपण गोष्टी बघतच नाही जगामधल्या. तर आता इथे काय 2 गोष्टी झाल्या की आपण जे नाही ते बघतो. म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर शास्त्र म्हणतं की सगळीकडे परमात्मा आहे. आपण तेच बघितलं आहे श्लोकांमध्ये की सगळी प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य आहे, पण आपण ते बघत नाही. म्हणजेच काय, जे नाही ते आपण बघतो आणि जे बघायला पाहिजे ते आपलं सुटतं. म्हणून हा सगळा घोळ होतो की सगळं शास्त्र सांगतं, उपनिषद सांगतं की प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तो परमात्मा आहे आणि आपण ते बघू शकत नाही. तुम्ही वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, त्या वेड्या लोकांचं एक स्वतःचं एक विश्व आहे बघा. तो गेला की तो कोणाशी बोलत असतो वेडा, त्या वेड्यासाठी ते सत्य आहे. त्याचा मित्र आहे, त्याचा कोणी प्रेमास्पद असेल, काही असेल, त्याच्याशी बोलतो, तो भांडतो, सगळंच करतो. त्या माणसाच्या मनासाठी ते पूर्ण एक विश्व तयार झालेलं आहे. आता आपण वेडे जरी नसलो तरी आपलं विश्व तसंच आहे की काही काही गोष्टी नाही आहे. आता विचार करेन मी की आता मग ते मी पैसे मग ते बँकेत टाकले, मग त्याचं तसं व्याज येईल, मग ते इतके वाढतील, किंवा माझा तो एक फ्लॅट आहे, मग तो विकला तितके पैसे येतील, अजून 5 वर्ष थांबले अजून जास्त पैसे येतील. सी, दिस इज अगेन विश्व, वी आर क्रिएटिंग दॅट विश्व. यात चूक नाही, वी आर हेल्पलेस इन दिस वे. पण लक्षात घ्यायला पाहिजे की जी गोष्ट आपल्याला बघायची आहे जगामध्ये, ती भूक, ती तहान आपल्यामध्ये नाही आहे. जेव्हा ती येईल तेव्हा हे सगळं पूर्ण जे काही आहे हे पूर्ण पारदर्शक होऊन जाईल. तिथे मग
ह्या जगाचं अस्तित्व राहणार नाही. मग काय तो जग बघणार नाही का? जग बघेल. तो झाड जे बाहेर आहे ते झाड तो बघेल, पण त्या झाडाला तो परमात्म्याचा फक्त आकार समजेल. त्याला झाड दिसेल, पण ते परमात्म्याचं एक स्वरूप दिसेल. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट एक पदार्थ म्हणून दिसते. समोर जो काही आपल्याला दिसतो आहे गोष्ट, ती पदार्थ दिसते आपल्याला. म्हणून शंकराचार्यांनी याला माया म्हटलेलं आहे. कारण काय आहे? हा फार मोठा प्रश्न आहे शंकराचार्यांच्या मागे, की त्यांना दिसतंय पूर्ण हे ब्रह्म, पण खरं बघत असताना जर तुम्ही खरोखर त्याच्या आत जाऊन बघितलं, जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, तेव्हा ते नाही आहे. मग त्याला तुम्ही दुसरं काय म्हणणार? जादूच म्हणणार, की आत्ता होतं. अधूनैव तो हा विचारतो काय शिष्य गुरूंना, की गुरूंकडे जेव्हा तो येतो तेव्हा तो म्हणतो की मला बघायचं आहे काय आहे हे, मला शिकायचं आहे सगळं. हां. नंतर जेव्हा गुरु त्याला ज्ञान देतात तर तो तेव्हा म्हणतो की अधुनैव माया दृष्टम, की मी आत्ताच बघत होतो सगळं जग. कुठे गेलं ते? जग त्याच्या दृष्टीने गेलं ते सगळं. मग जग गेलं म्हणजे काय? ते वाहवत नाही गेलं जग. हे आपल्याला आपल्या दृष्टीने आपण जसं बघतो त्याप्रमाणे जग बघतोय. म्हणजे बघा तुम्ही आकाशामध्ये कधी बघा ढग आहेत, आणि तुम्ही जर 4 लोकांना विचारलं की ढगामध्ये काय दिसतंय, तर कोणी म्हणेल हत्तीचा आकार दिसतोय, लहान मुलगा असेल तर म्हणेल मला परी दिसते आहे, कोणी मोठा माणूस म्हणेल तर राक्षस दिसतोय, कोणी म्हणेल कृष्ण बासरी वाजवताना दिसतोय. तर हे जे सगळं आपण वेगवेगळ्या ह्याच्यात बघतो आहे, हे सगळे आपल्या आतल्या कल्पनेप्रमाणे आपण बघतोय. मी का सांगतोय की गोष्ट एकच आहे. आयदर वी विल सी धिस वर्ल्ड, हे जग आपण बघू, हे जग सत्य आहे ते बघू, किंवा आपण परमात्मा बघू. हे दोन्हीही एकत्र आपण कधीच बघू शकत नाही, आणि म्हणूनच आपण आपल्याला बघता येत नाही. हां, कधी कधी बघा आपण कोणाला म्हणतो आपण तो किती सुंदर आहे, कोणाला नाही वाटत तो सुंदर, कोणाला वाटतं खूप सुंदर माणूस आहे कोणी. तर ही काय, ही माझ्या मनातला तो भाव आहे, सुंदर किंवा असुंदर जो काही आहे तो माझ्या मनातला आहे. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की या कल्पना जगतातनं आपल्याला जर बाहेर यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तीव्र अशी तहान लागायला पाहिजे. हां, आणि त्यासाठी असं तीव्र धैर्य पाहिजे. तीव्र वैराग्य जर नसेल, तीव्र जर काय म्हणतात त्याला, तशी जर इच्छा नसेल मनामध्ये, तर याच जगामध्ये जे काही आहे ते आपल्याला दिसत राहणार. आपण अर्थ कशात बघतो त्यावर डिपेंड करतं. आपण पैशात अर्थ बघतो तर आपल्याला पैशामध्ये वाटतं की पैशामध्ये सगळं आहे. आपण स्त्रीमध्ये बघतो, पुरुषामध्ये बघतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे आपण अर्थ बघतो तिथे तिथे आपल्याला त्या गोष्टींना धरून आपलं जग तयार होतं. हां, तर ज्या गोष्टीला अर्थ द्यायचा आहे, म्हणून आपल्या याच्यामध्ये एक फार सुंदर शब्द आहे आविष्कार, की हा परमात्मा जो आहे तो आविष्कार होतो. तो आहे तिथेच, याच गोष्टीत लपलेला आहे, याच गोष्टीमध्ये आहे, पण तो दिसत नाही. आणि जेव्हा दिसतो तेव्हा तो आविष्कार होतो, म्हणजे तो तो त्याच गोष्टीतनं बाहेर येतो. हां, तो कुठे बाहेर नाही आहे, तो काय असं ढगाच्या पलीकडे वरती बसलेला नाही आहे परमात्मा, की अच्छा तुम्ही हे संपवा आणि मग मी तुम्हाला दर्शन देतो, असं नाही आहे ते. जो जिथे आहे, ज्या ठिकाणी आपण हे जग बघतोय, 24 तास जे आपण जग बघतोय, या संसारामध्येच तो आहे. या संसारामध्ये आहे नाही असं नाही आहे. फक्त आपल्याला ती बघायची तयारी असायला पाहिजे. याचं अजून एक तुम्ही जर उदाहरण बघायचं झालं तर बघा, लहानपणी असं एक चित्र असं 3 डायमेन्शनल चित्र मिळायचं, की त्याला थोडंसं हलवलं की ते पाणी म्हणजे काय नाव दिसणार, होडी दिसणार, किंवा त्यात मासे तरंगताना दिसणार. किंवा आता नवीन नवीन काही बघतो की एका साईडने तुम्ही बघितलं तर श्रीरामकृष्ण दिसतात, एका साईडने बघितलं की माताजी दिसतात. हे एक्झॅक्टली असं आहे. तुम्हाला जेव्हा श्रीरामकृष्ण दिसतात तेव्हा माताजी दिसत नाही, जेव्हा तुम्ही माताजी बघतात तेव्हा श्रीरामकृष्ण दिसत नाही. तर एकच रियालिटी तुम्ही एका वेळेस बघू शकता, आयदर दिस संसार और परमात्मा. सायमल्टेनियसली तुम्ही बघू शकत नाही. सायमल्टेनियसली मी संसार पण बघेल आणि सायमल्टेनियसली मी ईश्वराला पण बघेल, असं कधीच होत नाही. या दोन्हीही गोष्टी एका वेळेस होत नाही. या दोन्ही गोष्टी एका सोबत आहे. जर कोणाला तुम्ही मित्र समजला तर त्याच्यामध्ये तुम्ही शत्रू बघू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येईल नंतर की तो शत्रू आहे, पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघाल तेव्हा मित्राच्या नात्यानेच बघाल. जेव्हा शत्रू म्हणून बघाल तेव्हा शत्रू म्हणून बघाल. हे आपल्याला माहिती आहे की त्या चित्रामध्ये दोन्हीही गोष्टी आहे, की श्रीरामकृष्ण म्हणजे चित्रात लपलेले आहेत, माताजी पण लपलेल्या आहेत त्या चित्रामध्ये.
पण बघताना आपल्याला एका वेळेस एकच रियालिटी दिसते. म्हणून बघताना आपण हे एक तर जग बघू जे आता आपण बघतोय, किंवा मग परमात्मा बघू. म्हणजे श्रीरामकृष्णांना काय भूक लागत नव्हती का? शंकराचार्यांना काय भूक लागत नव्हती का? त्यांना सगळं लागायचं. त्या सगळ्या ह्या जगातच ते होते. परंतु आता समजा मी चालत असताना मला एका दगडाला ठेच लागली आणि माझा पाय समजा काय दुखावला, तर मी काय म्हणेल की दगडाने एका पायाला मारलं किंवा पायाशी टक्कर झाली. आपण एक तर पदार्थ बघतो, पण जेव्हा हे ज्ञानी लोक बघतील तेव्हा ते दोन्हीही परमात्म्यानेच परमात्म्याला मारलं याचप्रमाणे बघतील. म्हणजे श्रीरामकृष्णांचा हात तुटला, त्यांना दुःख पण होत आहे, दाखवतात लोकांना की मला दुःख होत आहे, पण त्याच वेळेस आतून त्यांना माहिती आहे की हे सगळं वरचं आहे, हे सगळंच परमात्म्याचा खेळ आहे सगळा हा. तर ही या परमात्म्याची जी लीला आहे, ही लीला जर बघायची असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंताचं ते दर्शन व्हायला त्यासाठी म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. हा ईश्वर या जगाच्या बाहेर कुठे लपलेला नाही आहे, ह्या जगातच आहे. असं कधीच होणार नाही की मी आता जग बघतोय आणि नंतर मग काय केव्हा तरी मग ब्रह्म बघायला सुरुवात करेन, असं नाहीच आहे. या जगातच आहे, कुठेच नाही आहे बाहेर या जगापेक्षा. फक्त आपली आज तयारी नाही आहे ते बघायची. आज आपली दृष्टी वेगळी आहे. म्हणून इतकं भगवंताने याच्याबद्दल सांगितलं, इतका वेळ त्यांनी सगळं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे सांगितलं, पण तरीही आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. याचं कारण हे आहे की आपली तशी बघायची अजून तयारी झालेली नाही आहे. आणि जोपर्यंत ही आपली तयारी होत नाही तोपर्यंत आपल्याला संसार जोपर्यंत आपल्याला दिसतो तोपर्यंत ईश्वर आपल्यासाठी माया आहे, तोपर्यंत ईश्वर आपल्यासाठी नाहीच आहे. इज नॉट एक्झिस्टंट ॲट ऑल. आणि जेव्हा आपल्याला परमात्मा दिसेल तेव्हा हा संसार दिसणार नाही. हा फार सूक्ष्म विषय आहे, पण याच्यावर जितकं चिंतन आपण करू तितकं चिंतन केल्याने आपल्या लक्षात येईल की ह्या खरोखर याला सोडून काहीच दुसरं नाहीच आहे. यातच आपल्याला बघायचा आहे तो. अँड दिस इज द बिगेस्ट डिफिकल्टी या सगळ्या. इव्हन सायन्स काय म्हणतं की सायन्स म्हणतं की प्रत्यक्ष गोष्ट मला डोळ्याने जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी मानणार नाही. पण डोळे फसवतात आपले, हे इंद्रिय फसवतात. जे डोळ्यांनी दिसतं, डोळे म्हणतात निळं आकाश आहे, पण आकाश निळं नाही आहे तुम्ही जर जवळ जाऊन बघितलं तर. ते म्हणतात की पृथ्वी आपल्याला वाटतं पृथ्वी स्थिर आहे, पण आता यावेळेस पण आपण बघतोय की पृथ्वी फिरते आहे. तर जे काही आपले सेन्सेस सांगतायत ते सेन्सेस कधीच आपल्याला खरं सांगत नाही आहेत. ते सदैव फसव्या या जगाचीच फक्त आपल्याला ओळख देतात. म्हणून हे डोळे बाहेर गेले की सगळे जगत आहे, संसार आहे. डोळे आत गेले की परमात्मा. तर जोपर्यंत याचा आपण विचार करत नाही तोपर्यंत हे जे आतापर्यंत भगवंताने आपल्याला सांगितलं आहे ते आपल्याला कधीच दिसणार नाही. हे बघा, स्वप्न आपण बघतो, एक तर तुम्ही स्वप्न बघता किंवा स्वप्नातनं बाहेर आलेलं असतं. एका वेळेस कधीच आपण स्वप्न आणि जागृतमध्ये नसतो. तुम्ही जर तिथे दोरीवर साप बघितला तर एकदा तुम्ही दोरी तरी बघाल किंवा साप तरी बघाल. नाहीतर साप मी दोरी पण बघतोय आणि दोरीतनं साप जातोय असं पण बघतोय, असं कधीच बघू शकणार नाही आपण. सो रियालिटी इज वन. हे जे सारखं आपल्याला उपनिषद आणि हे सगळं सांगतं की प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर भरलेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर भरलेला आहे. कधी कधी आपल्याला वाटतं काय सांगतायत हे, नुसतं सांगायचं म्हणून सांगतायत किंवा असेल बाबा आपल्याला काय माहिती आहे. पण त्याच्यात जाऊन खोलात जाऊन विचार लक्षात येईल की याच्याशिवाय दुसरी नाहीच आहे गोष्ट. फक्त आपण बघत नाही आहे ते. त्या बघण्याची दृष्टी आपली चेंज व्हायला पाहिजे. जसं मला सांगितलं मी की ढगाचं, की त्या ढगाकडे बघण्याची दृष्टी आपण चेंज करायला पाहिजे. जेव्हा आपण ती दृष्टी चेंज करू तेव्हा आपल्याला तेच दिसेल. श्रीरामकृष्णांच्या त्या गोष्टीमध्ये आहे ना की तो माहूत नारायण आणि तो हत्ती नारायण, की त्या शिष्याला सांगितलं तर आपल्या गुरुनी की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहे, मग हत्तीमध्ये पण ब्रह्म आहे. मग एक पिसाळ्या हत्ती तिकडून येतो आहे. या शिष्याला वाटलं की काय हत्तीमध्ये तर ब्रह्मच आहे, मी कशाला तिथून बाजूला सरू. तो सरला तिथून बाजूला झाला नाही तो, आणि हत्ती देऊन त्याला काय बरंचसं त्याला मार दिला. पण त्या हत्तीवर बसलेला जो माहूत होता तो त्याला सारखा ओरडून सांगतोय की बाजूला व्हा, हत्ती पिसाळलेला आहे. तर यांनी त्या माहुतामध्ये ब्रह्म बघितलं नाही. जेव्हा तो गुरुकडे आला आणि गुरुला म्हटलं की बघा तुम्ही म्हणता की सगळ्या गोष्टीमध्ये ब्रह्म आहे, हत्तीने बघा माझी काय दशा केली आहे. तेव्हा ते गुरु म्हणतात अरे तो माहूत पण तो ब्रह्मच आहे, तो पण तो सांगतोय, तू फक्त हत्तीमध्ये का ब्रह्म बघतोय. तर जोपर्यंत आपण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे शिकत नाही, बघत नाही, आता हे काय कसं जोर करून येणार नाही आहे.
म्हणजे तुम्ही आता उद्यापासून मी विचार केला की नाही, मी बघा आता माझ्यासमोर घड्याळ आहे, मग घड्याळात काय ब्रह्म आहे का? नाही, मला जेव्हा मी ह्या संसारात तेव्हा मला घड्याळात दिसणार आहे. वी कॅनॉट एक्सपेक्ट की जिथे मी ब्रह्म बघेल, कारण ब्रह्म हे कधीच ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. हा वेदांताचा फार मोठा थेरम आहे की मी जशा ह्या बाहेर गोष्टी बघतो आहे तसा कधीच मी ब्रह्माला बघू शकत नाही. इट इज ऑलवेज अ सब्जेक्ट. हे कधीच बाहेर जसा मी विषयाला, मी शरीर जसं बघतोय, माझा हात बघतो आहे, त्याप्रमाणे मी ब्रह्माला कधीच बाहेर बघू शकत नाही. आणि आपण ही जोपर्यंत बाहेर बघतोय आपलं, तोपर्यंत आपल्याला कधीच त्या चैतन्याचं दर्शन होणार नाही. आणि चैतन्य थांबलेलं आहे, म्हणून तो आविष्कृत होतच नाही. तो आविष्कार हा फार सुंदर शब्द आहे की ब्रह्माचा आविष्कार होणं, ब्रह्माचा साक्षात्कार होणं ही तुमची दृष्टी बदलवणं आहे. गोष्ट तीच आहे. तुम्ही काही वेळापूर्वी साप बघत होता, जेव्हा टॉर्च लावून बघितलं तेव्हा बघताय की नाही, हा साप नव्हताच इथे कधी, सदैव दोरीच होती. साप चुकीचा बघितला. मग नंतर तुम्ही कितीही विचार केला की आता आपण साप बघू, तुम्हाला साप बघताच येणार नाही. तुम्ही दोरीच बघणार. आधी सुरुवातीला जेव्हा तुम्ही अज्ञान होता तेव्हा तुम्ही साप बघत होता, पण जेव्हा तुम्ही दृष्टी चेंज झाली तेव्हा मात्र तुम्ही कितीही जोर करा मी साप बघायचा प्रयत्न, साप तुम्ही बघूच शकणार नाही. म्हणून ह्या ज्ञानांचा जितकं ते म्हणजे इतका जोर करून सांगतात की इथे ब्रह्माशिवाय काहीच नाही, कारण ते ब्रह्माशिवाय काही बघतच नाही. जसं तुम्ही त्या साप गेल्यानंतर जसं दोरीशिवाय काही तुम्ही बघतच नाही. तुम्ही कितीही तुम्ही आव आणा, कितीही जोर करा की त्या दोरीवर पुन्हा मी साप बघेन, ते शक्यच नाही आहे. तर तसंच इथे या आतापर्यंत या सगळ्या लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की ह्या ब्रह्माचं सगळीकडे अस्तित्व आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचा सांगायचा भगवंताचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला तुम्ही बघा. आणि जर बघता आलं, ती जर दृष्टी आपली उघडली, त्यासाठी भरपूर आपले मोठे परम प्रयत्न पाहिजे आणि मोठा पेशन्स पाहिजे. होईल, ते होणार नाही असं नाही आहे. आणि म्हणूनच ही पायरी आहे, साकार उपासनेची पायरी आहे, सकाम भक्तीची पायरी आहे, सकाम भक्तीनंतर निष्काम भक्तीची पायरी आहे. आणि असं तयार होत जेव्हा तुमचं बॅकग्राऊंड तयार होतं तेव्हा ते कधीतरी भगवंताच्या कृपेमुळे आपलं ते उघडू शकतं. म्हणून ह्या कधी कधी असं बरेच वेळा मी बघितलं की या अशा काही श्लोकांमध्ये जेव्हा ईश्वरात सगळीकडे भरला आहे वगैरे, आपलं वाटतं काहीतरी आहे, ठीक आहे, असेल काहीतरी आहे. स्वामी विवेकानंदांनी पण श्रीरामकृष्णाला विचारलं होतं की श्रीरामकृष्ण म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहे. तर स्वामीजी म्हणतात की या इथे यात ब्रह्म आहे, या प्लेटमध्ये ब्रह्म आहे, याच्यामध्ये ब्रह्म आहे. तरी थट्टा करायला सुरुवात केली स्वामी विवेकानंदांनी. पण श्रीरामकृष्णांच्या कृपेने असं काही झालं की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म दिसायला लागलं. जेवायला बसल्यात, आई जेवायला वाढते पण ते खाऊ शकत नाही, कारण समोर ब्रह्मच म्हणतात दिसलाय. तिकडून घोडागाडी येते पण ते रस्त्याला क्रॉस करत नाही आहे. तिथे त्या हेदुवा जो तिथे पार्क आहे त्याच्यात ते रेलिंग आहेत, लोखंडी रेलिंग. स्वामीजी म्हणतात त्या रेलिंगवर मी डोकं आपटलं असं की मी काय बघतो आहे खरं. 3 दिवस स्वामीजींचं या विचारामध्ये स्वामीजी होते की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म. आपल्याला वाटतं त्या गोष्टी कसं काय असं होत असेल, घोडागाडी तिकडून येते आहे आणि ते इथे उभे आहेत, जेवताना त्यांना सगळं ब्रह्म दिसतं आहे. असंच दर्शन मथुर महाशयाला पण झालं होतं की त्यांनी खूप श्रीरामकृष्णांना सांगितलं की मला असं दर्शन करून द्या, दर्शन करून द्या. ते 3 दिवस सदैव ते सगळीकडे ब्रह्म बघतायत. ते म्हटले की मला नको आहे, काढून घ्या सगळं ब्रह्म तुमचं, कारण मी व्यवहार कसा करू जगासाठी, कारण मग तुम्हाला व्यवहार होतच नाही. ते मोठे तेव्हा जमीनदार होते. ते जमीनदार असल्यामुळे त्यांचं सगळं थांबलं काम ते. तर मग श्रीरामकृष्णांना म्हटलं की मी तुम्हाला प्रार्थना केली होती की मला दाखवा हे सगळं, पण आता मी घेऊ शकत नाही, हे सगळं काढून घ्या तुमचं सगळं ब्रह्म. म्हणजे व्यवहार करताना तुम्ही जेव्हा केव्हा श्रीरामकृष्ण बघा, जेव्हा नॉर्मल पातळीवर आहेत तेव्हा कम्प्लीट व्यवस्थित व्यवहार करतात. ते थोडी चूक झाली की लोकांना ते म्हणतात की तू हे कसं का नाही केलं. माताजींनी तर म्हणजे भाजी चांगली केली नाही तर म्हणतात ते भाजीला का तुम्ही भाजी अशी का केली, त्यात चांगल्या प्रकारच्या फोडणी का नाही टाकल्या. मग आता म्हणतात नाही, फोडणी संपली होती घरातली. मग म्हणतात 5 पैशाची विकत राहणार, तुम्हाला काय झालं. तिथे परफेक्शन बघतायत ते. लाटू महाराजांना म्हणतात की ते कुठे कलकत्त्याला गेले आणि ते त्यांचा गमछा विसरले. लाटू महाराजांना महाराज ठाकूर म्हणतात की मी इतका वेळ समाधीत असतो, मी कधी विसरत नाही, आणि तुला कसं काय झालं की तू विसरला. म्हणजे जेव्हा मी जसं म्हटलं की जेव्हा आपण हे बघतो तेव्हा ते त्याच्यामध्ये पूर्ण परफेक्ट बघतात, पण त्याच वेळेस जेव्हा ब्रह्मात लीन असतात तेव्हा ते अर्धबाह्य शून्य हा दशा होतं. म्हणजे या जगात ते नसतात, म्हणजे त्यावेळेस त्यांचा पूर्ण त्या ब्रह्माशी विलीन असतात. आणि जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा आपण सगळ्यात ब्रह्म बघतात ते. तो हाजरा म्हणतो श्रीरामकृष्णांना
की तुमच्याकडे सगळे यंग लोक येतात ना, आणि त्यांच्या चांगल्या चांगल्या घरची मुलं आहेत, म्हणून तू त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. श्रीरामकृष्ण बिचारे ते अचंब्यात जातात की असं कसं आहे. म्हणून मग ते माताजींकडे जातात, म्हणजे कालीमातेकडे. कालीमाता म्हणते की नाही, त्याच्यामध्ये तू ब्रह्म बघतो आहे म्हणून तुला ते प्रिय आहेत. हां, आपण याच्यापूर्वी काही दिवस बघितलं की आत्मा हाच आपल्याला अत्यंत प्रिय असतो. ते का असतं, ते बृहदारण्यकमध्ये फार सुंदर वर्णन आहे त्याचं. तर असो, तर सांगायचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्या ज्या काही भगवंतांनी आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी ह्या प्रत्यक्ष आहेत, आज आपल्याला दिसत नाही आहे, आणि त्यासाठीच म्हणून ही सगळी आपली तयारी आहे. तयारी करायला पाहिजे, हेच आपण समजून घ्यायला पाहिजे आता. पुढे जाऊ आपण. 20वा श्लोक. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. परंतु जे तिन्ही वेदात विधान केलेली सकाम कर्मे करणारे व सोमरस पिणारे तसेच पापापासून पवित्र झालेले पुरुष माझे यज्ञद्वारा पूजन करून स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करीतात, ते पुरुष आपल्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवांचे भोग उपभोगतात. आता पुन्हा इथे एक वेगळा सब्जेक्ट येतो आहे. इथे पुन्हा सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांच्याबद्दल पुन्हा भगवंतांनी इथे विषय आणलेला आहे. आता सारखं सारखं भगवंतांनी सकाम भक्ती निष्काम भक्ती इथे आणलेली आहे. तर यामध्ये त्यांना एवढंच म्हणायचं आहे की सकाम भक्तीचं लिमिटेशन ते दाखवून देत आहेत. ज्यांना करायचे ते करू शकतात, ती तुमच्या फायद्याची आहे, पण त्याचं लिमिटेशन काय आहे ह्या आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या जर नाही समजल्या आपल्याला, म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा बघतो की UGCकडनं ही सर्टिफाईड आहे की नाही आहे. कारण ती जर नसेल तर तुम्हाला पुढे नोकरी मिळू शकणार नाही, कारण त्या युनिव्हर्सिटीचा काही उपयोगच नाही आहे तुमचा. तसंच ही सकाम भक्ती करताना बघून घ्यायला पाहिजे की यांनी खरोखर आपल्याला मोक्ष मिळणार आहे की नाही. मोक्ष मिळणार नसेल तर ती काही फायद्याचीच नाही. इतकं मी पूजा अर्चा करतो, सगळं करतो, पण माझ्या काहीच कामाची नाही आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की त्रैविद्यामाम सोमपा पूतपापा, की सकाम आणि निष्काम या दोनमध्ये डिफरन्स ते दाखवत आहेत की हे सगळे चांगले आहेत की जे हे तीन काय म्हणतात ह्या वेदांना घेऊन जे त्यामध्ये जे काही कर्मकांड सांगितलं आहे, त्यामध्ये ज्या काही विद्या सांगितल्या आहेत करायसाठी, सकाम कर्मयोगींसाठी, की ज्यांना काहीतरी पाहिजे आहे यज्ञ वगैरे सगळं करून, ते म्हणतात ते की हे सगळे चांगलेच आहे. पूत पापा, की इट्स ओके, ते सगळं करताय, त्यामध्ये काही मला हे म्हणत नाही. आणि सोम पहा, की जे सोमरसाचं पालन पिऊन जे पुण्यवान, त्यांना पुण्य प्राप्त झालेलं आहे, पूत पापा. आता हा सोमरस जो आहे, हा सोमरस फक्त तेव्हा विधान आहे याच्यामध्ये की फक्त जो यज्ञ असतो त्या यज्ञ काळातच तो घेता येतो विधी म्हणून, नंतर नाही. त्याचं सगळं डिसइंटिग्रेशन होत असताना आता काही काही ठिकाणी असं आहे की ते ब्राह्मण आपले तो सोमरस घेऊन पूजा करतात, कारण काय विधान सांगितलं आहे. पण विधान तसं नाही आहे. ते हे यज्ञाच्या व्यतिरिक्त सोमरस पान करणं हे चुकीचं आहे. याला ते म्हणतात की मदिरापान, त्याला मदिरापान झालं ते. पण जेव्हा तुम्ही त्याचा एक पार्ट म्हणून घेता त्या यज्ञाचा, तेव्हा ते तुम्हाला शुद्ध करणार होतं. इथे ते बघायला पाहिजे. म्हणून सोमपा, की जे लोक हे चांगलं काम करतात, यज्ञ करतात, पूजा करतात, त्याच्यामध्ये पुण्यवान आहेत, पण काय प्रॉब्लेम कुठे त्यांचा, स्वर्गतीं प्रार्थयन्ते, ते एवढं सगळं करून काय करतात, ते स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात की मला सुख मिळावं, मला अक्षुण्ण सुख मिळावं, मला भरपूर आनंद मिळावा, मी सदैव आनंदात राहावं, त्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे भगवंताजवळ दोन्ही गोष्टी मागायला आपण रेडी आहोत. म्हणजे भगवंत तुम्हाला सकाम भक्तीसाठी म्हणून पण फळ देईल, आणि निष्काम भक्तीचं मोक्ष आहे ते पण फळ देईल. पण हे चूक काय करतात, ते फक्त प्रार्थयन्ते, स्वर्गतीं प्रार्थयन्ते, की ते फक्त स्वर्गाची कामना करतात. आणि त्या यज्ञाच्यामुळे, ह्या सगळ्या सकाम कर्म केल्यामुळे त्याच्यापासून जे पुण्य तयार झालं आहे, त्या पुण्यामुळे ते काय करतात, तिथे जातात स्वर्गात. कारण तुम्ही जर चांगलं कर्म केलं, तुम्ही पुण्य कर्म केलं, तर तुम्ही स्वर्गात जाणार, तिथे भोग भोगणार, तिथे आनंद करणार. आणि त्या आनंदाची प्राप्तीसाठी हे लोक
ते मागतात. आणि त्या मागून काय होतं, जसं मला सांगितलं की ते युनिव्हर्सिटी म्हणून तुम्ही केलं, सगळं पास केलं, पण काय जेव्हा नोकरी मागायला जायचं तेव्हा तुम्हाला म्हणतात की तुम्ही या युनिव्हर्सिटीत पास केलं, ते UGC कडनं सर्टिफाईड नाही आहे, बस गेलं तुमचं सगळं वाया. तर एवढं सुख मागितलं त्यांनी सगळं, कशासाठी? आनंद मिळेल म्हणून. पण होतं काय? पुढच्या श्लोकात ते म्हणतात की तेतम भुग्ध्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त लोकम विशंती एवं त्रयीधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. की इतकं विशाल, स्वर्गलोकम विशालम, खूप काही क्राऊडेड नाही आहे स्वर्गलोक. छान मोठे मोठे रस्ते आहेत, मोठे मोठे गाड्या आहेत, मोठे मोठे महाल आहेत, 50-50 घरात, म्हणजे काय बेडरूमचं तुम्हाला तिथे घर मिळेल, मोठ्या मोठ्या गाड्या मिळतील. हां, तुमच्या स्तराप्रमाणे मोठे मोठे लाल लाईट असतील, हिरवे लाईट असतील, वेगळं सगळं असतील, खूप मजा आहे तिथे. विशालम सांगितलं त्यांनी. इतकं की इतकं विशाल तुम्ही हे केल्यानंतर, म्हणजे काय म्हणतात त्याला, नुसतं तुम्ही इच्छा केली तरी मनामध्ये त्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. म्हणजे तो फाय स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट फोन फिरवा लागतो. स्वर्गात तुम्हाला फोन पण फिरवावा लागत नाही. नुसती इच्छा केली की तुम्हाला सगळं ते समोर तो पदार्थ मिळू शकतो. परंतु हे सगळं असताना तरीही लक्षात ठेवायला पाहिजे की फुकट काहीच मिळत नाही. हे तुम्ही जे करताय तिथे खर्च होतो आहे. डॉलर खर्च होत नाही, रुपये खर्च होत नाही. काय खर्च होत आहे? तुमचं पुण्य खर्च होत आहे. की या पृथ्वी तलावर तुम्ही जे काही पुण्य मिळवलं, त्या पुण्याच्या भरोशावर तुम्ही स्वर्गात गेले, पण हळूहळू हळूहळू तुमच्या त्या पुण्याच्या बँकेतनं पैसे वजा होत आहेत. आणि एक दिवशी काय होईल? व्हिसा एक्सपायर्ड, चला निघा बाहेर. ते जेव्हा हॉटेलमध्ये तुम्ही राहता, एक दिवस पण तुम्हाला फिरवू देत नाही. ते ज्या वेळेस तुमचं संपलं राहणं, निघा, नाही तर तुमच्या बॅग बाहेर आणून ठेवतील ते. म्हणून एवढा ते क्षीणे पुण्य मर्त लोकम विशंती, की जसं तुमचं स्वर्गातलं पुण्य संपलं, तुमचे पैसे संपले, तुमचे डॉलर संपले, की तुम्हाला लाथ मारून ते बाहेर काढतील. आणि कुठे? मर्त्य लोकम. आता हे माहीत नाही पुन्हा की त्यावेळेस आपल्या प्रारब्ध पुन्हा काय मनुष्यजन्म मिळेल की काय, वी डू नॉट नो. पुन्हा अनसर्टनिटी. काय गाढव बनून येऊ आपण की माणूस बनून येऊ, हे पण आपल्याला माहीत नाही, निश्चित नाही आहे ते काहीच, पुढे काय येणार. त्या जसं आपलं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळेल, किंवा त्याप्रमाणे आपल्याला हे म्हणजे काय बर्थ मिळेल. म्हणून ते म्हणतात की त्रयीधर्म मनुप्रपन्नाम गतागतम काम कामाला बनते. की हे जे त्रयीधर्म किंवा हे जे कर्मकांडी आहेत, त्रयीधर्म कर्म म्हणजे हे 3 वेदात सांगितलेल्याप्रमाणे जे कर्मकांडच फक्त करतात, ते पुण्य करतात, पुण्याचं काम करतात, पण त्या पुण्याच्या कामासाठी म्हणून ते फल काय मागतायत? स्वर्गलोक. आणि तो जाणार आहे. म्हणजे हे जे 6 वरती लोक आहेत, 6 खाली लोक आहेत, आणि हा पृथ्वीलोक आपल्याला इथे आपल्याला मिळाला आहे. इथेच फक्त तुम्ही पैसे कमावू शकता, इथेच फक्त पुण्य अर्जन करू शकता. खाली पाताळात 6 पाताळ आहेत, 6 स्वर्ग आहेत. इथे तुम्हाला काहीही करायला त्रास येईल, नुसता खर्च आहे तिथे. तुम्ही पाप केलं असेल तर पाप खर्च करणार, पुण्य केलं असेल तर पुण्य खर्च होणार. म्हणून मध्ये मध्ये आपल्याला पुन्हा ह्या इथे यावं लागतं. भगवंत आपल्याला मनुष्य जन्म देतो की काही पुण्य कमवा, काहीतरी करा, किंवा मोक्ष निर्माण करा, किंवा मोक्षाला जा. पुन्हा जर आपण हे चक्कर मारत बसलो, पुन्हा स्वर्ग, पुन्हा नरक, पुन्हा मनुष्यजन्म, असे कित्येक चक्कर आपण काटले असतील माहीत नाही. तर जेव्हा हा मनुष्यजन्म मिळाला, या मनुष्यजन्म उपयोग करणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं, हेच भगवंतांनी इथे सांगायचं आहे. की कितीही तुम्ही पुण्य करा, पुढे सांगतील ते की हे पुण्य पण कसं उपयोगाचं नाही आहे, हे पुढे पुन्हा काही चर्चा करतील. तर इथे एवढं समजून घ्यायला पाहिजे आपल्याला की जे काही सकाम भक्ती आपण ईश्वराची करतो, ती सकाम भक्ती ही काय, तरी पुण्य मिळेल, थोडंफार सुख मिळेल, पण त्याने मोक्ष मिळणार नाही. हेच त्यांनी इथे सांगायचं आहे. आपण इथेच थांबू आज. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.